हाय सगळ्यांना। आज आपला क्लासचा लाईव्ह क्लासचा चौथा दिवस आहे आणि आज आपण 34 साइज प्रिन्सेस कट 2 पीस मध्ये बघणार आहोत। तर ते जे लागणारे माप आहेत शोल्डर मुंड्याचे ते माप सांगणार आहे आणि ड्राफ्टिंग दाखवणार आहे। आणि 0 ते 1 मध्ये किती इंच वाढवायचं, 0 ते 2 मध्ये काय असतं आणि किती इंच वाढवायचं हे सुद्धा सांगणार आहे। आणि ज्यांना ब्लाउज पेपर कटिंग करायचा कंटाळा येत असेल की अशा बऱ्याचशा महिला किंवा ताई आहेत की त्यांना कटिंग करायचा कंटाळा येतो, बऱ्याचशा ताई अशा आहेत की त्यांना कटिंग जमत नाही किंवा शोल्डर मुंड्यात प्रॉब्लेम येतो किंवा फुगा येतो, अशा ताईंसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। तर पेपर पॅटर्नमध्ये आपल्याकडे कटोरी ब्लाउज, प्रिन्स कट, 4 टक्स, बोटनेक, सब्बेसाची, 1 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट, बोटनेक कटोरी, बोटनेक प्रिन्स कट, बोटनेक 3 पीस प्रिन्सेस कट, बोटनेक 4 टक्स, बंदगडा 4 टक्स, बॉम्बे कटोरी 1 टक्स मध्ये सुद्धा बंदगडा आहे। असे जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आणि पेपर पॅटर्नवरून ब्लाउज बसण्याची अतिशय 100% गॅरंटी आहे। कुठेही तुम्हाला कमी जास्त करायला लागत नाही। अगदी 7 इंच गड्यापासून तर 12 इंच गड्यापर्यंत आहे ते शोल्डर मुंड्याचे माप ठेवून तुम्ही कटिंग करू शकतात। आणि लाईफ टाईम सपोर्ट असतो आणि कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा उपलब्ध आहे। फोन पे, गुगल पेने सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकतात किंवा कार्ड पेमेंटने सुद्धा पेमेंट करू शकतात। कार्ड पेमेंट म्हणजे डेबिट कार्डने सुद्धा पेमेंट करू शकतात आणि क्रेडिट कार्डने सुद्धा करू शकतात। तर तुम्हाला कोणाला जर घ्यायचे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आता बऱ्याचशा महिला जॉईन झालेल्या आहेत, तर ज्या नवीन जॉईन झालेल्या महिला आहेत त्यांना हाय म्हणते मी पुन्हा। आणि जेवढ्याही आपल्या ताई जॉईंट आहेत त्यांनी सगळ्यांनी लाईक करायचं आहे। आणि ज्यांना कुठल्याही प्रकारचे कटिंगमध्ये डाऊट असतील तर त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती जरी तुम्ही व्हॉट्सअपला केलं तरी चालेल किंवा तुम्ही मेसेज आणि याच्यावरती यूट्यूबवरती जरी टाकलं तुम्ही कमेंटमध्ये तरी चालणार आहे। तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या तर तुम्ही नक्की विचारू शकता मला आणि त्यांची उत्तर तुम्हाला नक्की मिळतील। तर आता आपण 34 साइज बघणार आहोत। 34 साइजची ड्राफ्टिंग दाखवणार आहे मी तुम्हाला। अशाच पद्धतीची आपल्याला सर्व साइजची ड्राफ्टिंग काढून घ्यायची, जेणेकरून काय होईल की ड्राफ्टिंग बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कुठल्या भागामध्ये किती इंच वाढवायचं आहे आणि कुठल्या भागामध्ये शोल्डर मुंड्याचे माप घ्यायचे। तर अशा प्रकारे ही ड्राफ्टिंग येणार आहे। ड्राफ्टिंग म्हणजे पाठीमागचा भाग, पुढचा भाग आणि बाही अशा पद्धतीने आपण ड्राफ्टिंग करून घेतलेली आहे। आणि तुम्हाला ही अशाच पद्धतीची ड्राफ्टिंग करायची आहे। त्यासाठी मी थोडा वेळ वही अशी समोर धरून ठेवते, जेणेकरून तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येईल किंवा व्हिडिओ थांबून सुद्धा तुम्हाला ड्राफ्टिंग करता येईल। तर आपले जे पेपर पॅटर्न आहे त्याच्यावरून ब्लाउज अतिशय सुंदर बसतं। अगदी कमी वेळात तुम्ही भरपूर असे ब्लाउज शिवू शकतात। आणि ब्लाउज बसण्याची म्हणजे फिटिंगला ब्लाउज बसण्याची 100% गॅरंटी आहे। पेपर पॅटर्न आपले वॉटरप्रूफ फॅब्रिक म्हणजे प्लास्टिकच्या कापडापासून बनवलेले आहेत। ते फाटतही नाही, पाण्यात टाकलं तरी भिजत नाही। ड्रेसचे पेपर पॅटर्न सुद्धा उपलब्ध आहेत आपल्याकडे। नऊवारी साडींचे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। नऊवारी साडीचे पेपर पॅटर्न मध्ये पण 3 प्रकार आहेत आपल्याकडे, शाही मस्तानी, पेशवाई आणि राजलक्ष्मी साडी, असे 3 प्रकाराचे आपल्याकडे नऊवारी साडींचे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। साडीच मी स्वतः कट करून दिलेली असते आणि साडी ठेवूनच तुम्हाला कटिंग करायची असते। ती साडी सुद्धा तुम्हाला लाईफ टाईम यूज करता येते। तर अशा पद्धतीने मी बराच वेळ तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवलेली आहे, जेणेकरून बऱ्याचशा महिलांचे मला मेसेज येतात की आम्हाला ड्राफ्टिंग दिसली नाही, त्याचा फोटो पाठवा। पण काय होतं, बऱ्याचदा मला वेळ मिळत नाही तेवढा, त्यासाठी तुम्ही समजून घ्या मला। आणि जे मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे लाईव्हमध्ये, बऱ्याचशा महिलांना लाईव्ह जॉईन होता येत नाही, त्या महिलांसाठी हा व्हिडिओ सुद्धा तयार होतो। तर तुम्ही नंतर व्हिडिओ बघू शकतात। तर मी तुम्हाला आता इथं ड्राफ्टिंग दाखवलेली आहे आणि पाठीमागचा भाग, पुढचा भाग आणि बाही सुद्धा दाखवलेली आहे। तशाच पद्धतीचे तुमचे अतिशय सुंदर असे आकार आले प्रिन्सेस कटला सुद्धा आणि पाठीमागच्या भागाच्या मुंड्या शोल्डरला, तर तुमचं सुद्धा ब्लाउजचा कप अतिशय सुंदर बसेल। तर इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे। आणि 0 ते 1 काय, 0 ते 2 काय, ते मी प्रत्येक तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये सांगितलेलं आहे। तरी मी प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून इतकं आपलं पाठ झालं पाहिजे की केव्हाही आपण कटिंग काढली तरी आपल्या लक्षात आलं पाहिजे की 0 ते 1 मध्ये आपण काय वाढवलेलं आहे, किती इंच वाढवलेलं आहे। ठीक आहे। तर आपलं 34 साइजचं ब्लाउज आहे। त्याची पूर्ण उंची, छाती, कंबर घेर, शोल्डर, बाही, दंडघेर आणि मुंडा असे माप पूर्ण लिहून घ्यायचे आहे। आणि शोल्डर मुंड्याचे माप मी सांगणार आहे। आणि पूर्ण उंची आपल्याला एकाच पद्धतीची नसते, तर पूर्ण उंची आपल्याला आपल्या ब्लाउजवरून मोजायची असते। 0 ते 1 म्हणजे काय असतं की पूर्ण उंची ब्लाउजची अगदी सरळ घरी करायची। मी तुम्हाला ब्लाउजवरून माप कसे घ्यायचे मी पहिलेच लाईव्ह क्लासमध्ये सांगितलेलं आहे।
आणि ज्या ताईंनी बघितलेलं नाही त्यांनी नक्की बघायचं आहे। तर लाईव्ह क्लासमध्ये मी दाखवलेलं आहे की ब्लाऊजचे माप कसे घ्यायचे आणि कशी उंची मोजायची किंवा शोल्डर मुंड्याचे माप सुद्धा कसे घ्यायचे ते। तर नंतर मी तुम्हाला दाखवलेलं नाही तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील। तर सर्वात आधी होते पूर्ण उंची, 0 ते 1 म्हणजे पूर्ण उंची। तर पूर्ण उंचीमध्ये आपण 1 इंच प्लस करत असतो। आता 1 इंच का प्लस करतो? शोल्डर वरती टिप जेव्हा टाकतो आपण तेव्हा अर्धा इंच शिलाई मार्जिन लागतं आणि जेव्हा कंबरपट्टी जॉईंट करतो आपण किंवा अस्तर जॉईंट करतो तेव्हा अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये जातं। असं 1 इंच आपल्याला उंचीमध्ये प्लस करायचं आहे। 0 ते 2 छातीचा चौथा भाग, 0 ते 2 छातीचा चौथा भाग, तर त्यामध्ये आपल्याला 2 इंच प्लस करायचं। तर समजा 32 साईज आहे किंवा 34, आता आपण 34चं बघत आहोत, 32चे बघितले गेलेलं आहे। तर 34 साईज साठी 34चा चौथा भाग काढायचा आहे म्हणजे 8.5 इंच आणि त्यामध्ये 2 इंच प्लस करायचा आहे। ठीक आहे। आणि 1 ते 3 कमरेचा चौथा भाग, 1 ते 3 कमरेचा चौथा भाग। आता कमरेचा चौथा भाग कसा काढायचा? पूर्ण गोल राऊंड मोजायचा ब्लाऊजचा किंवा आपल्या अंगावरून पूर्ण गोल राऊंड मोजायचा असतो कमरेचा, त्याचा चौथा भाग काढायचा। समजा 32 साईज कंबर आलं किंवा 30 साईज कंबर आलं तर 30चा चौथा भाग येतो आपला 7.5 इंच। त्यामध्ये पाठीमागचा भाग आपल्याला 1 इंच ऍड करायचा आहे टक्स साठी। पाठीमागच्या भागात म्हणते मी तुम्हाला की जो पाठीमागचा भागाचं मी सांगते तुम्हाला, त्यामध्ये टक्स असतो पाठीमागचा, त्यासाठी कमरेच्या चौथ्या भागामध्ये 1 इंच पाठीमागचा टक्स आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं कंपल्सरी आपल्याला माप घ्यायचंच आहे। कंपल्सरी जर टक्स तुम्ही 1 इंचाचं म्हणजे अर्धा इंच या साईडने, अर्धा इंच या साईडने म्हणजे 1 इंच आपलं कापड जातं। तर 1 इंचाचा जर टक्स घेतला तुम्ही ब्लाऊजचा तर अतिशय सुंदर अशी फिनिशिंग आणि फिटिंग मध्ये ब्लाऊज बसतं कमरेत, ब्लाऊज पाठीमागून वर जात नाही। आता 0 ते 4 शोल्डरच्या निम्म, 0 ते 4 शोल्डरच्या निम्म, 4 ते 5 शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच। जेव्हा आपण शोल्डरचे माप टाकतो ब्लाऊजवरून घेतो, आता एखाद्या ब्लाऊजचं शोल्डरचं माप घेतलं तुम्ही, अंगावरून तर घेऊ शकत नाही आपण कारण सगळे माप चेंज होतात, ब्लाऊजवरूनच आपल्याला माप घ्यायचे आहेत। ब्लाऊजवरून जर माप घेतलं आपण शोल्डरच्या निम्म आपल्याला मोजायचे 10 इंच। जर तुमचं शोल्डर आलं तर ते आपल्याला निम्म करायचे 5 इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचे। 0 ते 6 गळा रुंदी, 0 ते 6 गळा रुंदी, 0 ते 7 गळ्याची उंची, 1 ते 8 टक्सची रुंदी आणि 8 ते 9 टक्सची उंची। टक्सची उंची प्रत्येकाची वेगवेगळी असते, पण टक्सची रुंदी 34 साईज साठी 3.4 असं येणार आहे। टक्सची रुंदी मी पुन्हा एकदा सांगते की प्रिन्सेस कटची टक्सची जी रुंदी आहे ती 0.4 येणार आहे। अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून, अर्धा इंच कशासाठी? जेव्हा आपण टिक करत असतो गळ्याचं माप त्या साईडने आपल्याला अर्धा इंच सोडायचं आहे आणि ते अर्धा इंच सोडूनच आपल्याला पुढे माप टाकायचं आहे। 3.4 अशी टक्सची रुंदी येणार आहे। ठीक आहे। तर आता आपल्याला काय करायचे, हे माप तुमच्या लक्षात आले असतील असं मला वाटतं आणि नसतील आले तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी पुन्हा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल किंवा तुमचे काही डाऊट असतील ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे। फक्त सगळ्या महिलांनी लाईक करायला विसरू नका, व्हिडिओ आपले सगळ्यात जास्त शेअर करा जेणेकरून ज्या महिला शिकण्याची गरज आहे अशा महिलांना सुद्धा तुम्ही शेअर करू शकतात। आणि बऱ्याचशा ताई अशा आहेत की आपल्याकडनं पेपर पॅटर्न घेऊन खूप छान असे बुटीक चालू केलेले आहेत आणि मला खूप आनंद होतो त्यांचे जे रिव्ह्यू आहेत ते वाचूनही मला खूप आनंद होतो। काही महिला म्हणतात की मी 20 ते 25 हजार रुपये महिना कमवते, काही महिला असं म्हणतात की मी 15 ते 20 कमवते ताई, स्टार्टिंग आतापासून चालू झालेली आहे, पेपर पॅटर्न घेऊन खूप आमचा फायदा झालेला आहे। तर रिव्ह्यू तुम्हाला मी व्हॉट्सअप करा, तुम्हाला जर रिव्ह्यू बघायचे असतील आणि पेपर पॅटर्न घ्यायचे असेल तर व्हॉट्सअपवरती मी तुम्हाला रिव्ह्यू टाकेल। तर 34 साईजचा आता शोल्डर मुंड्याचे माप बघणार आहोत आपण। तर मागचा गळा जर 6 इंचाचा असेल, आता बरेचसे कॉल येतात ताई बंद गळा किंवा कमी गळ्याचे माप सांगत जा, तर मी आज तुम्हाला 6 इंच गळ्याचं माप सांगणार आहे। पाठीमागचा गळा जर 6 इंच असेल तर शोल्डर असणार आहे 6 इंच, मुंडा असणार आहे 6.25 इंच, घडी असणार आहे 8.5 इंच प्लस 2 पॉइंट, 8.5 इंच प्लस 2 पॉइंट म्हणजे जवळजवळ अर्धा इंचला 1 पॉइंट कमी आणि शिलाई मार्जिन असणार आहे 2 इंच। आता आपण बंद गळ्यासाठी मार्जिन घेत असतो, बरोबर, बंद गळ्यासाठी आपण मार्जिन घेत असतो। मार्जिन कशासाठी घेत असतो? लुजिंग साठी। मार्जिन तर आपलं 2 इंच शिलाई मार्जिन हे ऍडच करावं लागतं, पण जर बंद गळा आणि कमी गळा असेल तर हे मार्जिन तुम्हाला नक्की घ्यायचं असतं। जसं आपण बंद गळ्यासाठी 1 इंच घेतो,
नंतर त्यापेक्षा अजून वाढला असेल तर त्यासाठी 1.5 इंच घेतो, 1 इंच घेतो, अर्धा इंच घेतो. तर तसं इथं तुम्हाला 3 पॉइंट घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे शोल्डर मुंड्याचे माप झालेले आहेत. आणि तुम्हाला यात काही डाऊट वाटत असेल किंवा कुठल्याही गळ्याचं बघायचं असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न आपले हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. सगळे प्रकारचे आपल्याकडे पेपर पॅटर्न आहेत. आणि सध्या डिस्काउंट आणि ऑफर चालू आहे, बिग ऑफर आहे. आणि कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे आपल्याकडे. फोनपे, गुगल पेने पेमेंट करू शकता तुम्ही किंवा कार्ड पेमेंट सुद्धा करू शकतात. आणि तुम्हाला जर माझा आजचा लाईव्ह व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय सगळ्यांना. बाय.